मोठी बातमी आपल्याकडे आहे ती म्हणजे महानंद दुधाविषयीची। तोट्यातील महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ अर्थात महानंदवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे। प्रकल्प गुजरात स्थित राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाला चालवण्यासाठी दिला जाणार होता, पण आता त्याच्यावर चौफेर टीका झालेली होती आणि कारण लोकशाही मराठीने सुद्धा हा मुद्दा लावून धरलेला होता। महाराष्ट्राचं जे दूध आहे ते गुजरातला का पळवतंय असा सवाल लोकशाही मराठीने उपस्थित केला होता आणि त्यानंतर आता सरकारने हा निर्णय घेतलेला आहे। तर राज्यातील कोणताही दूध संघ पुढे आल्यास त्याला महानंद चालवण्यास देऊ अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केली आहे। दुसरीकडे महासंघाच्या काही संचालकांनी राजीनामे दिल्यानंतर शुक्रवारी संस्थेवर व्यवस्थापकीय संचालक कान्होराज बगाटे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केल्याचंही स्पष्ट झालं आहे। त्यामुळे आता महानंद दूध संघ जो आहे त्याच्यावर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे आणि त्याचबरोबर येत्या काही दिवसांमध्ये एखादा दूध संघ राज्यातील ही डेअरी चालवण्यासाठी पुढे आला तर त्यांना महानंद चालवण्यासाठी दिलं जाणार आहे। त्यामुळे आता चौफेर टीकेनंतर इथं आपण बघतोय की सरकारने एक पाऊल मागे घेतलेलं आहे आणि महानंदवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे। याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे या जोडलेल्या आहेत। ज्योत्स्ना, काय सांगाल? लोकशाही मराठीने सगळ्यात आधी हा मुद्दा उचललेला होता। जी डेअरी एक चांगली डेअरी म्हणून ओळखली जायची आणि महानंद दूध हे चांगल्या पद्धतीचं चांगल्या क्वालिटीचं आहे असं सुद्धा लोक म्हणायचे आणि तेच दुधाची जी दूध संघ आहे तो गुजरातमधील एनडीडीबीला दिला जाणार असं म्हटलं जात होतं। लोकशाही मराठीने हा मुद्दा उचलून धरलेला होता आणि त्यानंतर आता सरकार एक पाऊल मागे हटल्याचं दिसतंय। फराह, अगदी बरोबर आहे, कारण जानेवारी महिन्यातच महानंदा दूध संचालक जे आहेत राजेश परजणे त्यांनी प्रतिक्रिया दिली होती माध्यमांना की जर महानंदा दूध संघ हा आत्ताच सुधारला नाही तर तो बंद पडेल अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली होती। त्यानंतर चौफेर टीका झाली होती कारण तत्काळ राज्य सरकारने जे आहे ते अशा प्रकारे एक वातावरण तयार केलं होतं की महानंदा दूध संकल्प जो आहे तो गुजरातला जाईल आणि त्या प्रकारे त्यांनी एनडीबीबीला तो प्रकल्प देण्यात सुद्धा आला होता आणि त्यानंतर चौफेर टीका करण्यात आली। खास म्हणजे ठाकरे गटाचे खासदार जे आहेत संजय राऊत त्यांनी पुन्हा एकदा, खरं आपण बघतोय की जे ठाकरे गट आहे ते सातत्याने आदित्य ठाकरे पासून ते अगदी त्यांचे तळागाळातले पदाधिकारी सुद्धा या मुद्द्यावरती लावून धरतात की अनेक प्रकल्प गुजरातला जात आहेत। मात्र लोकशाही मराठी न्यूज चॅनलने जेव्हा महानंदासारखा दूध प्रकल्प जे महाराष्ट्राचा प्रतिष्ठेचा मानला जातो हा प्रकल्प तो एनडीबीबीला देणार असल्याचा पाठपुरावा जो आहे तो लोकशाही मराठीने सातत्याने केला आणि राजेश परजणे यांनी जी प्रतिक्रिया दिली की हा संघ आताच सुधारला नाही तर हा संघ बंद पडेल असं सांगण्यात आलं होतं आणि त्यानंतर आपण ही बातमी सातत्याने दाखवली होती। त्यानंतर राज्य सरकारला एक पाऊल मागे घ्यावं लागलं आणि आता राज्य सरकारने महानंदा दूध प्रकल्प याच्यावरती प्रशासकीय नियुक्ती केलेली आहे आणि अनेक संचालकांनी जेव्हा राजीनामे दिले तेव्हा सुद्धा आपण या बातमीचा पाठपुरावा केला होता। त्यानंतर आता प्रशासकाची नियुक्ती करण्यात आल्यानंतर स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी असं सांगितलं आहे की कोणताही महासंघ दूध महासंघ जो आहे इतर कंपनीचा तो जर महानंदा प्रकल्प चालवायला येत असेल तर आम्ही नक्कीच त्यांना देऊ, मात्र तात्पुरत्या प्रमाणात जे आहे ते सध्या प्रशासकीय नेमणूक जी आहे ती या महानंदा दूध संकल्पावरती करण्यात आलेली आहे। अगदी बरोबर आहे ज्योत्स्ना, याचाच अर्थ राज्यातील एखादा दूध संघ जर ही डेअरी चालवण्यासाठी पुढे आला तर राज्यातच हा प्रकल्प राहणार आहे आणि जो तोट्यात गेलेला प्रकल्प आहे त्याला उभारी मिळू शकते आणि त्यामुळे महाराष्ट्रातील जो रोजगार आहे किंवा दुधाला भाव सुद्धा मिळू शकतो। त्यामुळे एक चांगली ही बातमी म्हणावी लागेल महाराष्ट्रातील दुग्ध उत्पादक किंवा जे ग्राहक आहेत दुधाचे त्यांच्यासाठी सुद्धा। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।